बिझनेस वुमनच्या लाईफची रिॲलिटी थोडक्यात सांगतो. व्यवसायात ती यशस्वी दिसते, पण आतून ती रोज स्वतःशी लढत असते. घर व्यवसाय दोन्ही सांभाळताना तिची स्वप्न अनेकदा शेवटचं प्राधान्य ठरत असतात. चुका केल्या तर ती वुमन आहे म्हणतात, आणि यश मिळालं तर तिचं नशीब आहे म्हणतात. स्वतःसाठी वेळ काढणं ही तिला अपराधी वाटावं अशी समाजाची वागणूक असते. ती थकत नाही, पण थांबणं तिला परवडत नाही. प्रत्येक निर्णयामागं दुप्पट जबाबदारी आणि चौपट प्रश्न असतात. मदत मागितली तर ती कुमकुवत आहे, आणि एकटी लढली तर ती उद्धट ठरली जाते. तिचं यश फक्त पैशात नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करण्यामध्ये असतं. ती स्वतःला सिद्ध करत बसत नाही, तर स्वतःला घडवत असते. बिझनेस वुमन असणं दररोज स्वतःच्या मर्यादा ओलांडणं असतं. त्यासाठी बिझनेस वुमन होणं एवढं पण सोपं नसतं. बिझनेस वुमनच्या लाईफची रिॲलिटी थोडक्यात सांगतो. व्यवसायात ती यशस्वी दिसते, पण आतून ती रोज स्वतःशी लढत असते. घर व्यवसाय दोन्ही सांभाळताना तिची स्वप्न अनेकदा शेवटचं प्राधान्य ठरत असतात. चुका केल्या तर ती वुमन आहे म्हणतात, आणि यश मिळालं तर तिचं नशीब आहे म्हणतात. स्वतःसाठी वेळ काढणं ही तिला अपराधी वाटावं अशी समाजाची वागणूक असते. ती थकत नाही, पण थांबणं तिला परवडत नाही. प्रत्येक निर्णयामागं दुप्पट जबाबदारी आणि चौपट प्रश्न असतात. मदत मागितली तर ती कुमकुवत आहे, आणि एकटी लढली तर ती उद्धट ठरली जाते. तिचं यश फक्त पैशात नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करण्यामध्ये असतं. ती स्वतःला सिद्ध करत बसत नाही, तर स्वतःला घडवत असते. बिझनेस वुमन असणं दररोज स्वतःच्या मर्यादा ओलांडणं असतं. त्यासाठी बिझनेस वुमन होणं एवढं पण सोपं नसतं. बिझनेस वुमनच्या लाईफची रिॲलिटी थोडक्यात सांगतो. व्यवसायात ती यशस्वी दिसते, पण आतून ती रोज स्वतःशी लढत असते. घर व्यवसाय दोन्ही सांभाळताना तिची स्वप्न अनेकदा शेवटचं प्राधान्य ठरत असतात. चुका केल्या तर ती